बद्दल थोडक्यात माहिती देणारा हा जो काही व्हिडिओ आहे, तर त्याच्यामध्ये तुमचे जे काही प्रश्न असतात, तर त्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न आपण या पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये करणार आहोत. तेव्हा तुम्ही मोफत एक सेवाभाव म्हणून पूर्णपणे मोफत नोंदणी केल्याच्या नंतर तुमची ज्यावेळेस प्रोफाईल व्हेरिफाय होते, तर त्यावेळेस तुम्हाला व्हेरिफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला 2 रिक्वेस्ट साठीचे पॉइंट्स मोफत मिळतात. मोबाईल नंबर दिसत नाही, बाकी सगळी माहिती त्या ठिकाणी दिसते. कम्युनिटी गाईडलाईन आणि सामाजिक सुरक्षेच्या हिशोबाने कुणाचेही मोबाईल नंबर प्रसिद्ध करता येत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही मोबाईल नंबर त्या ठिकाणी प्रसिद्ध करत नाही. दुसरीकडे तुम्हाला त्यासाठी जर समजा एखादं प्रोफाईल जर आवडलं असेल, तुम्ही जर मुलगा म्हणून नोंदणी केली असेल, तुम्ही तुमची कौटुंबिक माहिती वगैरे व्यवस्थित भरली असेल, त्याच्यानंतर मुलींच्या बाबतीत मुलींनी जर अपेक्षा ठळकपणे लिहिली असेल, ओळखपत्र असेल, तर त्याच्यानंतर समजा तुम्हाला असं वाटलं की बुवा मी वाशिम जिल्ह्यातला आहे आणि मला एक दुसरी प्रोफाईल जी आहे तर ती शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातली आहे आणि इथं माझं लग्न जुळू शकतं किंवा ते मला प्रतिसाद देऊ शकतात. तर अशा वेळेस फोटो खाली एक रिक्वेस्टचं बटन आहे, त्या रिक्वेस्टवर जर क्लिक केलं तर तिथून ती रिक्वेस्ट सेंड होती. अशा तुम्ही मोफत 2 रिक्वेस्ट पाठवू शकता. सगळ्याच रिक्वेस्ट तुम्ही फुकट पाठवू शकता. मात्र त्याच्यासाठी पुढचं 1-2 मिनिटाचे हा कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग ती रिक्वेस्ट पाठवल्याच्या नंतर काय होतं की तुमचे 50 पॉईंट त्याच्यामध्ये कटतात. ते कटल्याच्या नंतर ती रिक्वेस्ट सर्व्हरच्या डाटाबेसला येते, ऍडमिन कंट्रोलला येते. ती ऍडमिनला आणल्याच्या नंतर मग आम्ही शेतकरी आहोत, शेतात काम करणाऱ्या जसा वेळ भेटतो सकाळी किंवा संध्याकाळी फुरसतीच्या वेळी आम्ही काय करतो की आज दिवसभरामध्ये किती रिक्वेस्ट प्राप्त झाल्या, मग समजा 50 रिक्वेस्ट असतील. कारण हे सगळं ज्यावेळेस आपण याच्यावर हे सगळं मोकळं होतं, तर त्यावेळेस काय व्हायचं की एक बहादर झोपेतून उठायचा, लगेच नोंदणी करायचा आणि सगळ्याच प्रोफाईलला रिक्वेस्ट टाकून द्यायचा आणि मग त्या रिक्वेस्ट डायरेक्ट त्या मुलींकडच्याकडे जायच्या. मग हा असायचा ऑटो चालवणारा, 7वा वर्ग पास, ती मुलगी असायची MBBS आणि मग तो आम्हाला शिव्या घालायचा समोरचा मुलीचा बाप, की तुम्ही आम्हाला कुणाचेही रिक्वेस्ट पाठवायला आले, कोणीही आम्हाला फोन करायला आलं. आणि मग विनाकारण 2 वेळेस आमच्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल झाल्या. भलेही त्या NC होत्या, मात्र या गोष्टीचा त्रास होतो आणि मग त्याच्यामुळे आम्हाला ह्या काही गोष्टींचं पथ्य पाळावं लागतं. ही गोष्ट समजून घ्या. आणि हे जर तुम्हाला मान्य नसेल तर हा व्हिडिओ इथेच स्किप करा आणि लग्न अक्षदा डाउनलोड करा, नका करू, त्याच्याशी आम्हाला काही घेणं-देणं नाही. त्याच्यानंतर ती रिक्वेस्टची पडताळणी केल्याच्या नंतर जर आम्हाला असं वाटलं की बाबा ठीक आहे, मुलगा ग्रॅज्युएट आहे, मुलगी सुद्धा ग्रॅज्युएट आहे, मग आम्ही काय करतो की ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर त्या मुलींकडच्याकडे पाठवतो. म्हणजे ती त्यांच्या व्हॉट्सअपला जाते की तुम्हाला अशा अशा आयडी क्रमांकाची विनंती प्राप्त झालेली आहे. ती प्राप्त झाल्याच्या नंतर बऱ्याचदा काय होतं की ते 2-2, 3-3 दिवस मेसेजच पाहत नाहीत. मग पाहिला नाही तर ते आम्हाला ऍडमिन कंट्रोलमध्ये दिसते की त्यांनी मेसेज पाहिला, नाही पाहिला किंवा काय रिप्लाय दिला किंवा त्यांनी ऍप लॉग इन केलं किंवा नाही केलं, किंवा तुमची प्रोफाईल त्यांनी व्ह्यू केली किंवा नाही केली. ह्या गोष्टी आम्हाला कळतात. मग त्याच्यामध्ये 3, 4, 6, 8 दिवसाचा कालावधी जाऊ शकतो. बऱ्याचदा असं होतं की मग आपण 2-3 वेळेस समजा त्यांना मेसेज करूनही प्रतिसाद दिला नाही तर आपण एखाद्या वेळेस फोन लावतो. मग फोन लावल्याच्या नंतर त्यांचा नंबर आपल्याकडे सेव्ह नसतो. मग अशा वेळेस काय होतं की आपण दुपारी 12 वाजता त्यांना फोन लावतो, ते काही कामात असतात, ते उचलत नाहीत आणि मग संध्याकाळी 5:30-6 वाजता त्यांचा परत फोन येतो आणि मग ते आपल्याला प्रश्न विचारतात की कोण बोलते. आपला नंबर त्यांच्याकडे सेव्ह नसतो बऱ्याचदा. कोण बोलते, तर मग आपण विचारतो तुम्ही कोण बोलता, नाही तुमचा फोन आलता. मग कशासाठी आपण केला होता हे आपल्या लक्षात राहत नाही. कारण ही तुमची आमची सगळ्यांची एक सामान्य गोष्ट असते, ही गोष्ट समजून घ्या. आणि मग अशा गोष्टी ह्या घडतात. तर त्याच्यासाठी उगीच घाई करू नका की बरेच जण आम्हाला मग फोन 2 दिवस झाले आम्ही रिक्वेस्ट टाकली, त्याच्यामध्ये 10 रुपयाचं रिचार्ज केलं, असं केलं तसं केलं. तर ह्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि याच्यामध्ये 4-8 दिवसाचा कालावधी जाऊ शकतो. दुसरीकडे जी काही आहे तर फक्त जिथं आपली लग्न जुळती मिळते असतील त्याच ठिकाणी फक्त रिक्वेस्ट टाकण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला जर लुटायचं म्हणलं तर मग लुटीसाठी वेगवेगळे माध्यम असतात, पण तर ते धंदे आम्हाला करायचे नाहीत. म्हणून हे सगळं आम्ही सांगत आहोत. आणि त्याच्यानंतर तुमच्या 2 रिक्वेस्टचे पॉईंट संपल्याच्या नंतर तुम्हाला मग बाकीच्या रिक्वेस्टसाठी मोफत पॉईंट कसे मिळतात, तर त्याच्यासाठी खाली जे काही लग्न अक्षदाचं होम पेज आहे, तर खाली एक सेटिंगचं बटन तुम्हाला दिसतं. तर त्या सेटिंगच्या बटनवर जर क्लिक केलं तर तिथं एक शेअर ऍप म्हणून तुम्हाला एक लिंक दिसेल. ती जर तुमच्या मित्राला, आई वडिलाला, कुणाच्याही मोबाईलवर जर तुम्ही शेअर केली तर त्याच्यासोबत तुमचा एक रेफरल कोड जातो, 4 अंकी, 6 अंकी, 5 अंकी. तो रेफरल कोड गेल्याच्या नंतर समजा 12,335 हा रेफरल कोड आहे, तर त्या मित्राला तुम्ही सांगा
किंवा तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या मोबाईलमध्ये तुम्हाला ते एकदा त्याचे 50 पॉईंट मिळतात, की त्यांना सांगा की ते डाउनलोड करा. त्याच्यानंतर नाव गाव टाकल्याच्या नंतर तिथं जे काही पासवर्ड सेट केल्याच्या नंतर खाली जो काही रेफरल क्रमांक तुम्हाला मागितला जातो, तर त्या ठिकाणी जर तो तुम्ही रेफरल क्रमांक टाकला आणि सबमिट केलं, की तुम्हाला एका रिक्वेस्टचे 50 पॉईंट त्या ठिकाणी मोफत मिळतात. म्हणजे असं जर तुम्ही 10 मित्रांना जर शेअर केलं आणि त्यांना सांगितलं की डाउनलोड करून रेफरल कोड टाका, तर तुम्हाला 10 रिक्वेस्टचे पॉईंट्स मोफत मिळतील. त्याच्यानंतर दररोज आम्ही 2-3 वेगवेगळ्या स्लाइड्स जाहिराती प्रसिद्ध करत असतो. खाली ब्लॉगचं सेक्शन आहे. तर त्या होम पेजवर तुम्हाला जे काही पट्टे दिसतात की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा किंवा अनाथ आश्रमातील स्थळे कशी असतात इथे क्लिक करा. तर त्या प्रत्येक क्लिकला तुम्हाला 5 पॉईंट मिळतात. म्हणजे तिथं जर त्या ठिकाणी जर तुम्हाला 10 जाहिराती असतील तर 10 जाहिरातीवर जर तुम्ही क्लिक केलं आणि त्याच्यानंतर त्याला 3 मिनिटं जर तुम्ही त्याला व्ह्यू केलं किंवा तो व्हिडिओ जर असेल तर तो 3 मिनिटापर्यंत जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्या बदल्यात तुम्हाला 5 पॉईंट मिळतात. कारण याच्या मागचा उद्देश हा आहे की जी गोष्ट माणसाला फुकटात मिळते, सहज मिळते, तिचं महत्व राहत नाही आणि मग तिचा त्रास आम्हाला विनाकारण होतो. की जसं आपल्या गावखेड्यामध्ये एखादी जिल्हा परिषदची शाळा असते आणि तिथं फुकट शिक्षण भेटतं, मात्र तिच्या भोवताला आपण काय करतो, त्या कंपाऊंड वॉल शेजारी हागणदारी करतो. ही आपली सवय झालेली आहे. आणि कॉन्व्हेंटमध्ये गेलो की तिथं 4,000 रुपये महिन्यावालेच असतात आणि तिथं त्या चौकीदारासमोर आपण शिस्तीत उभं राहतो किंवा 200 रुपये प्लेटच्या हॉटेलमध्ये जर गेलो आपण जेवायसाठी तिथे व्यवस्थित टापटीप बसतो, तिथं बेसिनमध्ये व्यवस्थित हात धुतो. हे आपल्या सवयी झालेल्या आहेत. आणि मग जिथं कुठं भंडाऱ्याची पंगत असते तर तिथं कुठेही पात्र टाकतो, कुठेही खरकट टाकतो, कितीही उष्ट टाकतो, याचा आपल्याला ताळमेळ नसतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा त्रास होता म्हणून आम्ही हे सगळं केलेलं आहे. आणि हे जर तुम्हाला करायचं नसेल तर तिथंच वॅलेट पॉईंटचं बटन आहे खाली सेटिंगवर क्लिक केल्याच्या नंतर. तर तिथून तुम्ही आम्हाला 10-20 रुपये मदत करू शकता. 10-20 रुपये मदतीच्या माध्यमातून आम्हाला जो काही ऍप्लिकेशन चालवायचा, वेबसाईट चालवायचा, जो काही महिन्याला 3-4 हजार रुपये खर्च येतो, तर त्याच्यातून थोडाफार तुमच्याकडून ती मदत होऊ शकते. आणि दुसरीकडे जे काही हा तुम्ही व्हिडिओ पाहता तर त्याच्या बाजूला जे काही जॉईनचं बटन आहे तर ते सबस्क्राईब केल्याच्या नंतर, जॉईन केल्याच्या नंतर तुम्ही जे काही 5-50 रुपयाची आम्हाला मदत करता तर त्याच्यातूनही थोडाफार आम्हाला हातभार लागतो. ते एक पुण्याचं काम आहे. आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या खाली तुम्ही मेंबरशिप जर जॉईन केली तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही एका रिक्वेस्टचे पॉईंट आम्ही मेंबरला आमच्या मोफत देतो. त्यांना त्यांचा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करतो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केल्याच्या नंतर तुमचे फोन नंबर पण आम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह करतो. तर अशी ही थोडक्यामध्ये पद्धती आहे. तुमच्या काही सूचना असतील, फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुर्तास धन्यवाद.